आणि आज आम्ही सगळे भेटलोय पार्टीसाठी. यातले बरेचसे चेहरे ओळखी. अहिल्यानगर नो फिल्टर ब्लॉग आहे आपले. बीप बीप एक्झाम पोस्टपोन झाली. मग ते ओव्हरऑल सांग ना तू. नितीनला असं वाटतं की 8 वर्ष म्हणजे यांनी खूप घासले, असं काही नाहीये. पलीकडचा व्ह्यू बघा. सेमी रूफटॉप आहे इथं. एन्जॉईंग डिनर. नितीनची बॅचलर पार्टी. खोटं बोलायचं नाही, करायचं नाही, खरं सांगायचं. पार्टी एक नंबर झाली. एक नंबर होती ना. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण बाईकवरून करूयात. मस्तपैकी 7:30 वाजले. जिमला चाललो आहे आम्ही. आज आहे शनिवार आणि आजचा दिवस खूप हॅपनिंग असणार आहे माझ्यासाठी. पार्टी आपली, सगळे फ्रेंड्स गेट टुगेदर होणार आहे. पण बघूयात आता कधी होते, काय होते, कधी योग येतो त्याला. लेट्स गो. दिसतोय का? कमेंट्स प्लीज. नो कमेंट्स. येस, यू शुड हॅव कमेंट्स. गुड, व्हेरी गुड. चल, कम ऑन. गुड, व्हेरी गुड. वा, किती वेट घेतले. पूर्ण वेटच उचलतोय तुला. काय होत नाही. छोटी आहे ना, मागे लपून जाते. चला मित्रांनो, झालेला आहे वर्कआउट. आता मस्त पैकी पोस्ट वर्कआउट ग्लो आलाय. ओह माय गॉड, व्हॉट अ ग्लो. यस, घाम आला तर तुम्हाला कोणत्या फेस वॉशची गरज नाही. तोंड धुतलं की झालं, डेड सेल्स निघून जातात. बरोबर का नाही मित्रांनो? मीच सांगा. प्रियंकाला कळत नाही, तिला घामच येत नाही पहिली गोष्ट. कसं का असं प्रियंका? मला एसी चालू असला तरी एवढा घाम येतो. मग वल्ला झालोय पूर्ण. असं का? कधी आलता माहिती का? क्रांती देवा नाही, ते करताना आलता थोडा जुंबा. थोडा चालतं पण मला नाही येत असं. मी तर पूर्णपणे ओला होऊन जातो. जिम नंतर लॉलीपॉप कोण खाते प्रियंका? बघा, छोटी मुलगी आहे का तू? विवान पण मागत नाही, तू मागायला लागली तर. दाखव. अल्पेनलिबे असा असतो. अल्पेनलिबे दाखव ना. पोहे बनवायची जबाबदारी आज माझ्याकडे. बनवूयात आता पोहे. प्रवीण स्पेशल पोहे. नाही, चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करूया. सकाळ सकाळ मी बनवले पोहे. येस, पोहे, आंबा, फरसाण. चला, ब्रेकफास्ट कशी झाली सांगा. लिंबू नाही. A few moments later. मस्त आहे आज भाजी. वांग्याचं भरीत आणि कोबी. आलं का तुमचं अमोल? अमोल येतोय 3 वाजेपर्यंत. अपडेट आले.
तर एक मित्र गावाला होता अमोल, 3 वाजेपर्यंत येणार आहे. आमचा लंचचा प्लॅन होता, पण काय आता डिनरच करावं लागेल. किती असतं? डिनर बघू. मला लागत नाही तो काय तू. पाणी प्यायचे. उठून बस. उठ. चल. उठ तू असा. पूर्ण नको करू. बस बस तुझं झालं वाटतं. खेळायचंय. बघा मित्रांनो, आम्हाला जायचं कॉफी प्यायची आणि मग जायचंय पार्टीला. रेडी झालो. नितीन रेडी झाला, मी नाही झालो. शेवटी येणार. कोणती कॉफी आहे? नेसकॅफे. स्ट्रॉंग झाली. स्ट्रॉंगच बनवली मी. तुला यायचंय का रे पार्टीला? यायचंय का? आई तर चहा करतीये. मग अशी उठली असती तर कॉफी मिळाली असती तुला. बिस्किट खायचं. खा खा. चहा बिस्किट खा, सगळं खा. चल बाबा. आता कसं बाय बाय. चल. बघा इथं आम्ही 4 जण जमले. रामभाऊ आलाय हिंजवडीवरून. यालाच बघत असतात. अमोल आलाय कुठून? बीडवरून. पण इथले 2 लोक हडपसरवरून येणार. तो काय मला काय मी 3 तासात आलोय. 200 किलोमीटर 3 तास आलो, पण इथले जवळचे येणार. नितीन बेड लाव. वेट लावून येते. यासाठी मी त्याला म्हणतो त्याला मागं बसवा. हे बघा मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये मी जसं सांगितलं, नितीन आला होता. कुठे गेला नितीन? आणि आज आम्ही सगळे भेटलोय पार्टीसाठी. यातले बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत. विशाल, राम, दयाल, नितीन, अमोल आणि हे नवीन पाहुणे आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत. तुमचं नाव सांगा. माझं नाव किरण खंडागळे आहे. किरण खंडाळकर पण फक्त. आणि हे गव्हर्नमेंट टीचर आहेत गव्हर्नमेंट. आणि आता हे नितीनचा सत्कार करणार आहे आम्ही. I'm solo dancing on your body, crazy on my own but all in. I can feel the eyes all staring, but I don't care about them saying I was born a mystic. बंद करते. नाही नाही, चालू राहणार. तुला लग्न आहे. नाही काय बॅचलर म्हणजे बॅचलर लाईफ आताच संपण. तुला फक्त कसं वाटतंय तेवढं सांग. एकदम छान वाटतंय सर्व भेट. 3 तारखेला लग्न आहे. 3 ऑगस्टला आज तारीख आहे 5. एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिलाय. तरी सर्वांनी लग्नाला यावं. आता परत येणारच नाही का तू पुण्याला? आता परत गेल्यावर येणं नाही होणार लग्नाला. लग्नाला येणार आहे तू? पुण्याला येणार नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. सर्वांनी प्रत्यक्ष जे पाहत असतील तरी त्यांनी 3 ऑगस्टला लग्नाला यावं. ॲड्रेस सांग. पाथर्डी आहे, विजय लॉन्स पाथर्डी. पाथर्डी अहिल्यानगर. अहमदनगर. अहमदनगर बाबा आहे. आमल्या कसं आहे बाबा? अहिल्यानगर आहे. अहिल्यानगर ती. नो फिल्टर ब्लॉग आहे आपले. बीप बीप. तुझा नितीन संबंध कुठं आले? नाही म्हणजे तुम्ही कुठे भेटले नितीनला? सांगा सांगा. आपला 7:30चा टायमिंग आहे. आता वाजलेत 6:45, त्यामुळे 15 मिनिटं आपण थोड्या गप्पा मारू. फक्त तुम्ही नितीनला कुठे भेटले, काय शुभेच्छा द्या त्याला? सर्वात पहिल्यांदा आपण नितीनला एक बॅचलर ग्रुपमध्ये चंदननगरच्या रूमला, टाटा गार्डन जवळ आपली रूम आहे, नितीनला फोन केलेला. नितीनला म्हणलं मला घ्यायला आहे. नितीन मला घ्यायला आला आणि तिथून खरी प्रवासाला सुरुवात झाली. त्यावेळेस अमोल सोनवणे असतील, दया असतील आणि असे विशाल. त्यावेळेस
वेगळी एक माहोल वेगळा होता. आपण स्वतः हाताने बनवून खायचो. म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंटची तयारी करत होते ना? येस येस येस. मी पण गव्हर्नमेंट आणि नितीन पण करत होता. म्हणजे तुम्ही कुठेतरी रिलेट करू शकता एकमेकांना. अच्छा, एका गावाचे. वा वा वा. आणि गाव सोडून पुण्यासारख्या शहरात येणं आणि असं बॅचलर खूप बोलायचंय. बोल ना बोल मी ना. जर मी बोलायला सगळं ब्लॉग नाही सुरुवात- टाकणार. हा, मी जर बोलायला सुरुवात केली तर आपल्या पार्टीला बोल, पण 1 टाइम ते 2 मिनिटात बोलतो, एवढं नाही बोलायचं. बोला. तर अशा पद्धतीने नितीनची आमची पहिली ओळख म्हणजे इंजिनिअरिंगला असताना. इतकं नाही, शॉर्ट मध्ये सांगायचं. ठीक आहे. नितीनची आमची पहिली ओळख म्हणजे इंजिनिअरिंग असली झाली. नंतर तो बॅचलर लाईफमध्ये बॅचलर रूमवर राहायचा. आम्ही जायचो त्याच्या रूमवरती, मजा यायची. नंतर तो चंद्रनगरला आला, स्टडी सुरू केला. आणि नंतर अठ्ठकाच्या 7 वर्षाच्या प्रयत्नानंतर नितीनला गव्हर्नमेंट जॉब लागला. असे रेव्हेन्यू असिस्टंट. MPSC असिस्टंट रेव्हेन्यू असिस्टंट काय रेव्हेन्यू असिस्टंट हे त्याचं डेजिग्नेशन आहे. हा, रेव्हेन्यू असिस्टंट कलेक्टर नाही तो STI सिलेक्शन आणि त्याने आता याची एक्झाम दिली आहे. PSI मेन पण दिली आहे आणि इंटरव्ह्यूसाठी लवकरच अपेक्षा येतात. आता PSIचा सेकंड ट्राय होता, तर यामध्ये नक्कीच काम होईल अशी सगळ्यांची आमची अपेक्षा आहे. देवाला तशीच प्रार्थना आहे, ते होणारच आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे असं आहे, तिकडे विषय आला ते रामभाऊ आम्हाला हसतेत आहे. ठीक आहे, ते हसू द्या, काय आम्हाला म्हणायचं नाही. पण असं आहे, ग्रुपमध्ये आता बॅचलर ग्रुप सगळ्याला दुर्गेनी त्याच्या ब्लॉगनुसार त्याच्या चॅनल थ्रू सगळ्याला आता इंट्रोड्यूस केलेलाच येतो. नितीनचं पण लग्न करायचं नव्हतं त्याला, पण झालं. आता फक्त घरच्यांनी फोर्स केल्यामुळं तो त्याचे आयुष्य होतं. मला देशसेवेसाठी माझे आयुष्य मला पूर्ण म्हणजे लोटून द्यायचं आहे, वाहून घ्यायचं आहे. पण आता ते शक्य नाही. घरच्यांनी त्याचं लग्न जमवलं आणि ठीक आहे, खूप चांगलं आयुष्य आहे त्याला. त्या जीवनसाथी खूप चांगली भेटलेली आहे आणि पुढं पण भविष्यामध्ये खूप नितीनच्या हातून चांगली समाजसेवा घडावी. आता हा आशीर्वाद जो आज आम्ही काय देतोय तो म्हणजे बालाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतोय, तर त्याला तो ब्राह्मण आता ते लग्नामध्ये देण्याचे सावधान आता ते त्यामध्ये ते होईलच नितीनचं. पण आमची पण इच्छा आहे तशी नितीन आता पुढल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी समाजाची सेवा करावी, मित्रांची सेवा करावी, मित्राला चांगलं गव्हर्नमेंट थ्रू काहीतरी सपोर्ट करावा. आता तो आम्ही सगळे IT मधले आहेत, हे मास्टर सोडून. मास्टर म्हणजे जेडपीला टीचर आहेत. हा, मग ते पण गव्हर्नमेंट झाले ना. बाकी सगळे आम्ही IT मध्ये आहेत. आता तुमच्या सरकारी नोकरीचा काहीतरी फायदा होऊ द्या आम्हाला. सरकारी नोकरीचा फायदा होता तेवढं स्लॉट करून टाक. राम भाऊ, तुला 2 शब्द नितीनला फक्त कॉंग्रॅच्युलेट, शुभेच्छा काय द्यायचं का? तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा. 1 महिन्यात लग्न आहे आणि गव्हर्नमेंट जॉब लागल्याबद्दल. विशाल, तू पण थोडक्यात कॉंग्रॅच्युलेट कर. मी फक्त सॅटिस्फाईड. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जर्नी. थँक्यू. बऱ्याच अथक परिश्रमानंतर खूप परिश्रम केले. IT चं करिअर एक्झिट करून गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी 7-8 वर्ष तयारी करून आता कुठेतरी फायनल विशाल त्यांनी 3 वर्ष, फक्त 3 वर्ष आला कुठे फायनली. कट नाही करणार, नो फिल्टर ब्लॉग आहे आपले. कट नसतं. अरे मध्ये कोरोना आला, एक्झाम पोस्टपोन झाली, मग ते ओव्हरऑल सांग ना तू. नितीनला असं वाटतं की 8 वर्ष म्हणजे यांनी खूप घासले असं काही. आमचं जेव्हा पासआउट झालो तेव्हा IT मध्ये IT ब्रांच होती याची, मग त्याचा अशी द्विधा मनस्थिती होती, IT मध्ये जाऊ का गव्हर्नमेंटचं करू. मग गव्हर्नमेंटचा तो अभ्यास करत होता. मग नंतर कोरोना आला. कोरोना काळात गव्हर्नमेंटचं माहिती आहे सगळ्यांना काय झालं. आमचं IT वाल्यांचं करिअर वाचलं आणि गव्हर्नमेंटचं समजा परीक्षा असतील, रिझल्ट असतील, सगळं एक्सटेंड झालं 2-2, 3-3 वर्ष तरी ॲटलिस्ट. तर आहेत ना, कोण काय म्हणत नाही, स्ट्रगल करा. पण एवढा जास्त वेळ घेतला तेवढं ते एक तुझं हेच होतं, डेस्टिनी होती. तुला 2025 मध्ये जॉब लागणार आणि आम्हाला पार्टी मिळणार. मिळाली आता, आज मिळाली. पण आमची अपेक्षा थोडी जास्तच आहे अजून. आणि 100% नितीन PSI होणार आहे 100%. आणि आम्ही ते नेक्स्ट पण आमची पार्टी होईल. आणि आता थोडं लोकेशन सांगतो आम्ही कुठं आलो आहे. खराडीमध्ये आहे टेक्सास टॉवर 9th फ्लोअर. आता 9th फ्लोअर दिसेल का नाही इथून माहीत नाही दिसणार. पण आता आम्ही वरती जातो, थोडंसं पार्टी विटी करतो, मस्त मजा करतो. पुरं थोडं लो लाईटमध्ये कमी परफॉर्मन्स देतो. दाबा ना बटन. 7:30. सेमी आहे. थांबा, इथे चालेल का? ठीक आहे. हे बघा मस्त आहे. नाही ना, सगळे नाही यायचे अमोल. बाजूचे टाकू बसू एवढं काय. अरे नको यार, ते चांगलं आहे. हाईट होती का तिथं? ठीक आहे, चल. कन्फ्युजनच आहे जरा.
हे बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे आमचा टेक्सास टॉवर खराडी. सगळे बसले आम्ही इथं, ऑर्डर दिलेली आहे. आता एन्जॉय करतो आम्ही, फक्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि पलीकडचा व्ह्यू बघा, सेमी रूफटॉप आहे इथं. डिनर, नितीनची बॅचलर पार्टी. हे नॉन व्हेज आहे. I'm a la 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 loner. La 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 loner. Every time I try to fit in, it ends up in misery. Yeah. मित्रांनो नितीनची पार्टी झालेली आहे. विचारूयात आता सगळ्यांना कशी वाटली पार्टी. नितीन तुला कशी वाटली? छान, एकदम मस्त. आवडली का? तूच पार्टी दिली आहे. दयाल तुला? लेट पण थेट. लेट पण थेट. ओके, चांगली होती. खोटं बोलायचं नाही, करायचं नाही. खरं सांगायचं. पार्टी एक नंबर झाली. एक नंबर. मी मास्तर. पार्टी एक नंबर झालेली आहे. मस्त झाली पार्टी. सगळ्यांना पार्टी आवडली नितीनची. त्यांनी कधी पार्टी नाही दिली, पण बॅचलर पार्टी अशी दिली की सगळ्या पार्ट्या भरून काढल्या त्यांनी. कॅशियर म्हणजे तोच आहे. तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथंच संपू. टेक्सास टॉवरमध्ये कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. मस्त मजा आली, पार्टी एन्जॉय केली.